मुंबईच्या महापौरपदासाठी तेजस्वी घोसाळकरांचं नाव आघाडीवर आहे। शिवसेना ठाकरे गटातून भाजपत दाखल झालेल्या तेजस्वी घोसाळकर, त्याशिवाय राजश्री शिरवाडकर मुंबईच्या महापौरपदासाठीच्या प्रमुख दावेदारांची नावं आपण पाहतोय। आपल्यासोबत आहेत पुढारी वृत्तसमूहाच्या मल्टीमीडिया एडिटर मृणालिनी नानिवडेकर। मृणालिनीजी, मुंबई महापालिका सर्वसाधारण महिला गटासाठी महापौरपद येत आहे आणि घोसाळकरांचं नाव आघाडीवर आहे। प्रसन्नजी, याबद्दल दोन माहितीचा प्रवाह आहे। हो, घोसाळकर या सर्व घटकांना सामावून घेणाऱ्या, चांगलं बोलणाऱ्या वगैरे अशी त्यांची प्रतिमा आहे। पण मुळात महापौरपद भाजपने घेतलं तर ते शिवसेनेतून आलेल्या कुणालाही न देता भारतीय जनता पक्षात रुजलेल्या आणि वाढलेल्या रितू तावडे यांना संधी मिळण्याची जास्त शक्यता सध्या बोलली जाते। बरं, त्या घाटकोपर भागाच्या नगरसेविका आहेत, त्यामुळे तिथे भारतीय जनता पक्षाचे परंपरागत गुजराती मतदार आहेत, त्यांनी रितू तावडेंना स्वीकारलेला आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या कोकणातल्या आहेत। बरं, शिवसेनेला जी कोकणातली मराठी मतं हवी असतात त्याच्याच रितू तावडे प्रतिनिधी आहेत। तिसरं महत्वाचं, रितू तावडे या तावडे म्हणजे मराठा असल्यामुळे जो पॉलिटिकल क्लास भारतीय जनता पक्षाला हवा आहे बरोबर, त्याच्या त्या प्रतिनिधी आहेत। ही त्यांची दुसरी टर्म आहे, त्यामुळे थोडासा अनुभव आहे। कदाचित रितू तावडे महापौर आणि प्रभाकर शिंदे पक्षनेता असं एक कॉम्बिनेशन असू शकेल। बरं, दुसरी जी नावं चर्चेत आहेत ती एक अलका केरकर म्हणून उपमहापौर होत्या, त्या पण पुन्हा निवडून आलेल्या आहेत। फक्त त्या शांत आणि संयत असल्यामुळे त्या शिवसेनेच्या म्हणजे उबाठाच्या मार्याला कितपत तोंड देऊ शकतील याचा भाजप श्रेष्ठींना अंदाज नाही। बरं, राजश्री शिरवाडकर या देखील माटुंगा सायन भागातल्या अत्यंत धडाडीच्या नेत्या आहेत, त्यांचंही नाव चर्चेत आहे। अर्थातच शिवसेना शिंदे गट याबद्दल काही मत देईल का किंवा आपला मतदार आपला चेहरा पुढे करेल का, हे पण एक बॅक ऑफ द माइंड सुरू आहे। पण आत्ताच्या घडीला तेजस्वी घोसाळकर आणि रितू तावडे यांची नावं आघाडीवर आहेत। रितू तावडे यांचे काही ब्राउनी पॉइंट टिक बॉक्स त्यांच्या काही गुणांमुळे आहेत। तीन गोष्टींमुळे तेजस्वी घोसाळकरांवर मात करताना दिसतात। भारतीय जनता पक्षाचा जो महापौर होणार आहे, याआधी पै नावाचे एक महापौर होऊन गेलेले आहेत काही काळासाठी। नव्या बदललेल्या राजकारणामध्ये मुंबई स्मार्ट सिटी म्हणून समोर आणण्यामध्ये रितू तावडे या उत्तम प्रकारे समोर येऊ शकतील असंही नमूद केलं जात आहे। आशिष शेलार आणि विनोद तावडे हे जे मुंबईत परंपरागत भाजपला वाढवणारे नेते आहेत, त्यांच्या मुशीत रितू तावडे तयार झालेले आहेत, त्यामुळे त्यांना भारतीय जनता पक्षाची अधिक माहिती आहे। बरं, मृणालिनीजी, या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे आता भाजप कोणाचं नाव पुढे करेल याच्यात आपण हे अर्थातच स्वाभाविकरित्या गृहीत धरतोय की मोठा पक्ष भाजप आहे, पण शिंदेंसाठी सुद्धा आता याच्यामध्ये त्याही आपली हॅट फेकतील का या स्पर्धेमध्ये सर्वसाधारण गटातील महिलेसाठी, किंवा महापौर उपमहापौर असं काही गणित पाहायला मिळेल का? कल्याण डोंबिवली परिसरामध्ये काल शिंदेंनी जी काय बाजी मारलेली आहे ती बाजी लक्षात घेतात ते काही फार सरळपणे नमतं घेतील भाजप समोर असं काही दिसत नाही। बरोबर आहे। शिंदे यांच्या काही कार्यकर्त्यांनी आधीपासूनच मुद्दा उपस्थित केलेला आहे की बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे महापौर आम्हाला होत्या, 2.5 वर्ष महापौर करा। खरं तर कालच्या अचानक झालेल्या घडामोडींमुळे की अख्खी मनसे तिथे शिंदे यांना येऊन मिळते, श्रीकांत शिंदे आघाडी घेतात, भाजप काहीसं बावरलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसून परत आल्यावर याबद्दलचे निर्णय लागतील, त्यातच श्रीकांत शिंदे यांनी अत्यंत हुशारीने काल एक विधान केलेलं आहे की जरी आमच्याकडे लोक आले असतील तरी महापौर महायुतीचा असेल। आता महायुतीचा महापौर करताना शिंदेंना काय हवं असेल हे पाहणं पण महत्वाचं ठरेल। शिंदे यांची उपयुक्तता आणि शिंदे यांचं उपद्रव मूल्य अशा दोन्ही गोष्टींचा भाजपला विचार करावा लागणार आहे। शिंदे पितापुत्रांची कालची खेळी ही आपली गेम चेंजर आहे, आणि दुसरा गेम चेंजर आहे अर्थातच राज ठाकरे यांनी दाखवलेला मोकळेपणा। आजही बाळा नांदगावकरांनी सकाळीच सांगितलेलं आहे की अंतिम काहीच नसतं। मनसेच्या कार्यकर्त्यांची भावना अशी आहे की शिवसेना उभाटा बरोबर जाऊन आपल्याला काही मिळालेलं नाही,
हो. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत आणि राज ठाकरे काय बोलतात, काय चर्चा होते याकडे पण लक्ष ठेवणं आपल्याला आवश्यक आहे. अतिशय मुद्देसूद आणि महत्त्वाच्या मुद्द्यांसकट हे विश्लेषण समोर येते. धन्यवाद मृणालिनीजी आपल्या या सविस्तर रोचक विश्लेषणासाठी. रितू तावडे की तेजस्वी घोसाळकर की अन्य कोणी चेहरा, असे अनेक मुद्दे आहेत. मात्र सध्या तरी भाजपकडे बहुमताच्या ट्रम्प कार्ड त्यांच्याकडे आहे. मात्र गोष्टी काही बदलू शकतात. आपण काल कल्याण डोंबिवलीमध्ये काय झालं ते पाहिलं. कोल्हापूरमध्ये सुद्धा राजकीय घडामोडी घडत आहेत. कोल्हापूरमध्ये शिंदेची शिवसेना सुद्धा महापौरपदासाठी आग्रही आहे. भाजपला बहुमत असताना सुद्धा तिकडे शिंदेची आग्रही खेळी आहे. आणि हे विसरायला नको आपण की काहीही गणितं घडवली जाऊ शकतात. एकच वाक्य म्हणावं लागतंय, विकासाचा मुद्दा, निधीचा मुद्दा आणि स्थानिक पातळीला आम्ही आमच्या कार्यकर्त्यांकडे सगळं सोपवलेलं आहे. त्यामुळे अचानक सतेज पाटील आणि शिंदे आणखी अशी काही गणितं होऊ शकतात का, तर प्रेक्षकांनी अशा समीकरणांसाठी तयार राहावं. मुंबईत आजही या घडीला सुद्धा कोणीही आपले कार्ड्स ओपन केलेली नाहीत. राज ठाकरे फक्त सेनेसोबतच राहतील, शिंदे फक्त भाजप सोबतच राहतील किंवा भाजप फक्त शिंदेंचाच विचार करेल, अशा कोणत्याही गोष्टीची शाश्वती न देण्याचा हा काळ आहे. खूपच इंटरेस्टिंग राजकारण सध्या पाहायला मिळतंय महापौर पद आणि सत्ता स्थापनेच्या बाबतीत. इचलकरंजीतून उदय आनंद धातुंडे भाजपकडून प्रबळ उमेदवार आहेत. कोल्हापूरमध्ये शिंदे सुद्धा मागणी करतायत. ठाकरे म्हणजे शिंदेचा शिवसेना पक्ष कोल्हापूर इचलकरंजीत महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी आहे. काही अपडेट येत आहेत, पाहूयात. कल्याण डोंबिवली महापालिकेत महापौरांचं आरक्षण अनुसूचित जमातीला लागू झालेलं आहे. हर्षाली थविल, शीतल मंडळी आणि किरण भांगले हे दावेदार ठरू शकतात या पदासाठी. हर्षाली थविल, किरण भांगले शिंदेसेनेच्या, तर शीतल मंडारी माफ करा. भाजपकडे अनुसूचित जमातीचे उमेदवार नाहीत. त्यामुळे आता काय होणार याकडे पुन्हा लक्ष द्यावं लागेल. कोणी अनरिचेबल होणार का, आउट ऑफ रीच होणार का? कल्याण डोंबिवली महापालिकेत महापौरांचं आरक्षण अनुसूचित जमातीला लागू झालेलं आहे आणि भाजपकडे त्यासाठीचा उमेदवार नाही. हर्षाली थविल, शीतल मंडळी, किरण भांगले हे दावेदार आहेत या पदासाठी. भाजपकडे अनुसूचित जमातीचे उमेदवार नाही. दरम्यान मुंबईकडे सुद्धा लक्ष आहे की काय होणार.